बेटा, तुम्हा दोघांना भेट म्हणून काय हवे आहे? मुंबईला जाणाऱ्या लोकनाथने आपल्या मुली पलक आणि मेहक यांना विचारले. 12 वर्षांची पलक म्हणाली, पप्पा, कृपया मला एक दुपट्टा घालून आणा, मला पुस्तके वाचायची आहेत बाबा. तुम्ही माझ्यासाठी फोटो असलेले पुस्तक आणा. 7 वर्षांच्या मेहकनेही तिला विनंती केली. ठीक आहे, मी आणतो. आता मला सांग, आईला माझ्या पाठीमागे त्रास देणार नाही का? नाही पप्पा, मी मम्मीला तिच्या कामात मदत करेन. मी पण खूप पेंटिंग बनवणार आहे. मी आईला अजिबात त्रास देणार नाही. पप्पा, मला पण घेऊन जा, मला मुंबई बघायची आहे, अस्वस्थ होत मेहक म्हणाली. चुप रहा, मुंबई खूप दूर आहे. गेल्यानंतर काय करावे? आमच्या बनारसपेक्षा चांगले काहीही नाही, पलकने तिच्या बहिणीला फटकारले. नाही, मला सगळं जग बघायचं आहे, मेहकने हट्ट धरला. ठीक आहे माझी मुलगी, तू अजून लहान आहेस ना. जेव्हा ती मोठी होईल तेव्हा ती स्वतःसाठी जग पाहेल, लोकनाथने मेहकच्या डोक्याला हात लावत प्रेमाने सांगितले. पलक आणि मेहक या दोघींचा जन्म एकाच आईच्या पोटातून झाला होता, पण त्यांच्या विचारसरणीत, जीवनाकडे आणि निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप मोठा होता. मोठी बहीण पलक अतिशय घरगुती आणि बोलकी होती आणि जे काही मिळेल त्यात समाधान मानणारी मुलगी होती. तर मेहकला नवीन गोष्टी जाणून घेण्याची आवड होती. ती बोलली कमी आणि समजली जास्त. पलकला लहानपणापासूनच घरातील काम करण्याची आवड होती. वयाच्या 6व्या वर्षी ती आईच्या साडीत गुंडाळून स्वयंपाकघरात शिरायची आणि लाडू ढवळत म्हणाली, बघ, आई स्वयंपाक करते. मग त्याचे वडील त्याला आपल्या मांडीत उचलून बाहेर काढायचे आणि बायकोला म्हणायचे, असं वाटतं की तो 18 वर्षांचा होण्याआधी त्याच्याशी लग्न करावं लागेल. त्याला घरात खेळायला खूप आवडते. ती 18 वर्षांची नसली तरी 23 वर्षांची असताना पलकने लग्नाला होकार दिला आणि तिचे लग्न एका मोठ्या उद्योगपती सोबत ठरले. इकडे तिच्या मोठ्या बहिणीप्रमाणे मेहक लग्नाच्या नावाखाली पळून जायची. त्याला विज्ञान आणि तर्कशास्त्रावर बोलण्यात मजा वाटायची. तिला आयुष्यात इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करायचे होते. तिला नोकरी करून स्वावलंबी जीवन जगायचे होते. लवकरच त्याला एका जाहिरात कंपनीत कॉपी एडिटर म्हणून नोकरी मिळाली. वेळ निघून गेली. पलक आता 32 वर्षांची झाली होती, पण जेव्हाही तिच्या घरच्यांनी लग्नाचा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा ती काहीतरी ना काही कारण पुढे करत असे. लग्नात रस दाखवत नाही. दरम्यान त्याच्या आईवडिलांचा अपघाती मृत्यू झाला. मेहकसाठी हा काळ खूप कठीण होता. आता त्याला स्वतःला एकट्याने सांभाळायचे होते. सुरुवातीला ती काही काळ पलकच्या घरी राहिली, पण बहिणीच्या सासरच्या घरी जास्त काळ राहणे विचित्र वाटले म्हणून ती तिच्या घरी परतली आणि एकटीच राहू लागली. तिला सुरुवातीला हे आवडत नाही, कारण तिला एकटे राहण्याची सवय नाही. बरेच नातेवाईक होते पण प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त होता. त्यामुळे कालांतराने त्याला असे जगण्याची सवय लागली. त्याच्या आईवडिलांच्या निधनाने त्याच्या आत एक खोल पोकळी भरून आली होती. हा असा काळ होता जेव्हा तिला आतून अशक्तपणा जाणवू लागला होता. अशा परिस्थितीत त्यांना पलकची साथ होती. पलक त्याला साथ द्यायची पण ही गोष्ट पलकच्या घरच्यांना खटकत होती. तिचा मेहुणा नवीन अनेकदा पलकला म्हणायचा, तुझ्या बहिणीचे लग्न का होत नाही? ती आयुष्यभर तुझ्या मांडीवर धरेल का? लग्नाशिवाय जगणं खूप अवघड आहे, हे तू का समजावत नाहीस? मग पलक हसून म्हणायची, मी तिला आंचल का दिली? असो, तिला जे काही करायचं ते ती करते. मी समजावून सांगितल्यास काही फरक पडणार नाही. अविवाहित मुलीच्या आयुष्यात समस्या कमी नसतात. लोकांच्या वाईट नजरेपासून स्वतःला वाचवत मेहक हळूहळू परिस्थितीला तोंड द्यायला शिकत होती. त्या दिवशी जेव्हा मेहक ऑफिसमधून घरी परतली तेव्हा तिला खूप अस्वस्थ वाटत होतं.
तापाचे मोजमाप केले असता 102 अंश ताप होता. काही करण्याची हिंमत नव्हती. क्रोसिन खाऊन ती झोपली. दुसऱ्या दिवशी ताप आणखी वाढला. डॉक्टरांकडे जाण्याचे धाडसही होत नव्हते. मग पलकला फोन केला. पलकने त्याला तिच्या घरी बोलावले. घराजवळच्या डॉक्टरांकडून लिहून दिलेली औषधे घेतली. मेहकला टायफॉइड झाला होता. बरे होण्यासाठी 10 ते 12 दिवस लागले. त्यानंतर मेहक पूर्णपणे बरी होईपर्यंत ती पलकच्या घरीच राहिली. पलकने त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्थित व्यवस्था केली. वासामुळे त्याचे काम खूप वाढले होते. त्याच्यामुळे अनेक वेळा पलकला पतीचे म्हणणे ऐकावे लागले. मग पलक त्याला लग्नासाठी राजी करायची. ती बरी होताच मेहक घरी आली. एके दिवशी रात्री 8 वाजता मेहकने पलकला फोन केला आणि म्हणाली, माझ्या घरासमोर 2 अनोळखी तरुण बराच वेळ बोलत आहे. त्यांचा हेतू योग्य आहे असे मला वाटत नाही. ते पुन्हा पुन्हा माझ्या घराकडे बघत आहे. हे करा, सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद करा आणि दिवे बंद करा आणि झोपण्याचे नाटक करा. ते स्वतःहून जातील, पलकने सल्ला दिला. कसेबसे त्या दिवशी प्रकरण मिटले, पण आता ते रोजचेच झाले होते. मुलं फक्त त्याच्या घराकडे बघत राहिली. पलकला अस्वस्थ वाटू लागले. ती घरातून बाहेर पडली तरी ती मुलं तिच्याकडे टक लावून पाहत राहायची. ती काही दिवसांपासून घरून काम करत होती, पण आजूबाजूला खूप आवाज येत होता. त्यामुळे तिला व्यवस्थित काम करता येत नव्हते. त्याच्या घराच्या वरच्या मजल्यावर नवीन कुटुंब आले होते. हे लोक दर 2-4 दिवसांनी घरी कीर्तनाचे आयोजन करायचे. माईक वापरून तासनतास भजने गायली जायची. कीर्तन आणि घंटानाद ऐकून त्यांच्या मनाच्या नसा हेलावून जायच्या. मग तिने घर शिफ्ट करायचे ठरवले. पण लवकरच तिला समजले की एकट्या मुलीसाठी तिच्या आवडीचा फ्लॅट शोधणे इतके सोपे नाही. त्याला 2 ते 3 सोसायट्या आवडल्या जिथे त्याने घर मिळवण्याचा प्रयत्न केला, पण तिथे बॅचलर्सना घरे दिली जात नाहीत हे कळले. अनेक दिवस मेहक या गोष्टीची काळजी करत होती. तिची अडचण पाहता तिची मेव्हणी एक सांगायची, लग्न कर, आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील. पलकनेही त्याला समजावले, एकटे राहण्यात नक्कीच अडचणी येतील. आम्ही तुम्हाला सर्व वेळ मदत करू शकत नाही. आपले कुटुंब तयार करा आणि शांततेत जगा. बघ मी किती निवांत आहे. जी काही काळजी घ्यायची आहे ती तुमच्या मेहुण्यानेच केली आहे. मेहकलाही हे समजले, पण ती तशी कुणाशीही लग्न करायला तयार नव्हती. जेव्हा तिला आवडेल आणि तिच्या लायक कोणी असेल तेव्हाच तिला लग्न करायचे होते. मग मेहुण्याने त्याला नातं सुचवलं आणि मेहकची भेट ठरवली. तो मुलगा मेहकच्या भावजईचा जुना ओळखीचा होता. त्यामुळे मेहकने लग्नाला हो म्हणावं असं त्याला वाटत होतं. पण मेहकला ते अजिबात आवडले नाही. तो लहान उंची आणि 12वी पास मुलगा मेहकच्या कल्पनांना जुळत नव्हता. आपण खूप एकटे आहोत असे वाटत नाही का? त्याचप्रमाणे कधी कधी मला असेही वाटते की मी खूप एकटा आहे. पण जेव्हा मी आव्हानांवर मात करतो आणि काहीतरी चांगलं करतो तेव्हा माझ्या हृदयातील शून्यता भरून निघते. शेवटी आपण आपल्या आवडीनुसार आपले जीवन निवडतो. यात काही बरोबर किंवा चूक नाही. फक्त परिस्थिती योग्य किंवा चुकीची आहे. पलकने बहिणीला मिठी मारली आणि म्हणाली, मेहक, मला समजले आहे की तू माझ्यासारखी नाहीस, पण तू माझ्यापेक्षा कमीही नाहीस. तुमची विचारसरणी वेगळी आहे पण कमकुवत नाही. तू खूप बलवान आहेस. आज फक्त मीच नाही तर तुझ्या मेव्हण्यानेही तुझा विडंबन स्वीकारला आहे. माझ्या प्रिय बहिणी, मला तुझा अभिमान आहे. पलकची स्तुती ऐकून मेहकचे डोळे आत्मविश्वासाने चमकले.